हाक ओळखली म्हणून मार्ग सापडला. आता सेवेतूनच भेट पूर्ण होईल. भक्त जेव्हा दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो तेव्हा ईश्वर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुला विठ्ठल भेटणारच आहे, पण तुला जसा हवाय तसा नाही. अगदी देवासारखी धावून आलीस बघ. असं काही नाहीये, मला देवानीच पाठवलंय असं तुम्ही म्हणू शकता. स्वामींनीच पाठवलं. खरं तर मी गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकून इथं आले, पण नाही तर कुठं गाई दिसतीये ना तिचा आवाज ऐकू येतोय. कुठं गेली ही गाई? बरं जाऊ द्या, ते तुम्ही मला हात द्या. उठा. अहो तुमचे गुडघे पण दुखतायत का? अहो मग तुम्ही अशा अवस्थेत कुठे चालला होता? मी माझ्या लेकाला शोधतेय ग, कुठे सापडत नाहीये. खूप काळजी वाटतेय ग त्याची. तुमचा लेक मोठा असेल, मग त्याला शोधण्यासाठी तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तो येईल की त्याचा तो घरी एकटा. तो नाही येणार, तो एकटा नाही येऊ शकणार. तो मोठा आहे, पण मोठा असूनही मोठा नाही. नाही, मला माझ्या लेकाला शोधायला हवं. नाही, मला माझ्या लेकाला शोधायला जायलाच हवं. मी जाते. मला जावं लागेल. अहो ऐका माझं. अहो मी जाते. ऐका ना माझं. ऐका माझं. तुम्ही इथे बसा. बसा बघू. हा, तुम्ही इथेच बसा, मी शोधून आणते त्याला. त्याचं नाव काय म्हणालात? सावळ्या. 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 काही जीव जगात असतात, पण जगाशी जोडलेले नसतात. जसा सावळ्या. आता भेटीचा क्षण जवळ आलाय. सावळ्या. 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 अरे देवा, मी याला शोधायला निघाले खरी, पण हा दिसतो कसा हेच नाही विचारलं मी. ए सावळ्या. सावळ्या. अरे प्रिया, अरे प्रिया. तुम्ही मला ओळखता? हो. कसं? तू सावळ्याला शोधतेस ना? हो. तुम्ही त्याला ओळखता का? हो. मला सांगा ना, तो कसा दिसतो आणि तो कुठे सापडेल? मी कधीपासून त्याला शोधतीये. त्याला बघता क्षणी तू ओळखशील त्याला. मी बघता क्षणी त्याला? मला कळत नाहीये, कारण तो कुठेच सापडत नाहीये. तो कसा दिसतो तुम्हाला माहितीये का? त्याची आई पण खूप काळजीत आहे. कसं शोधू मी आता त्याला? एक काम कर, एका क्षणासाठी डोळे घट्ट बंद कर आणि शांत उभी राहा. डोळ्यासमोर त्याचं रूप येईल आणि मनाला त्याची स्पंदनं जाणवतील. ती स्पंदनच तुला त्याचा खरा मार्ग दाखवतील. जिथे शब्द पोचत नाही तिथे भावना पोचतात. आणि मन शांत झालं की तू ज्याचा शोध घेतेस ती व्यक्ती तुझ्या समोर येऊन उभी राहील. जे नातं आधीपासून जोडलेलं असतं ते शोधावं लागत नाही, ते जाणवतं. डोळे मीठ आणि मनाला मार्ग दाखवू दे. इकडून. अरे च्या, आजोबा कुठे गेले?
वाजता तर इथे होते. डोळे मिटल्यावर मला जाणवलं की त्या बाजूने कोणाची तरी स्पंदन ऐकू येत आहे. पण हे कसं शक्य? एखाद्या परक्या माणसासाठी? हे तर फक्त आपल्या माणसासाठी होतं. सावळ्या, मी येते. ही भेट साधी नाही हरिप्रिया. ओढ लागेल, उत्सुकता वाढेल, उत्कटता अचानक तुझ्या जवळ येऊन पोहोचेल आणि मग तुझी त्याची भेट होईल. जे नियती लिहिते तिथे योगायोग नसतात. संपत हा कधी येईल? येईल गुरुदेव, गुरुदेव आला पाहिजे, हा लवकर आला पाहिजे. गुरुदेव, गुरुदेव. मार्तंड महाराज की जय. महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे पंचधातू घेऊन आलो. उत्तम, अतिउत्तम केशवा. कामात तत्परता राहिली की सिद्धी लवकर प्राप्त होते. अतिउत्तम. केशवा, आता आम्ही अनुष्ठानाला बसतो आणि या पंचधातूपासून पवित्र धागा तयार करतो. तू संध्याकाळी. हो महाराज. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव, गुरुदेव. संपत. गुरुदेव, गुरुदेव. संपत. गुरुदेव, हे दोन्ही धातू खोटे आहेत. पकड त्याला. गुरुदेव. अरे पकड. गुरुदेव, गुरुदेव. गुरुदेव. काय झालं महाराज? केशवा, तू आणलेले हे दोन्ही धातू खोटे आहेत. खोटे? अहो पण हे कसं शक्य आहे? मी स्वतः त्या सराफाकडे जाऊन घेऊन आलो. हे आहे हे शक्य. परत जाऊन नीट निरखून घेऊन ये. हे घे. सराफ असं नाही करणार. पण महाराज, तुम्ही म्हणताय म्हणून मी पुन्हा एकदा पारखून घेऊन येतो. गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव. जे भक्तीनं अर्पण केलं जातं ते कधीच नष्ट होत नाही. त्याचा हेतू शुद्ध असो, त्याचं अर्पण आम्ही जपतो. लोभाने घेतलेलं आमच्याकडे परत येतच. ठीक आहे, येतो. भक्ताचं अर्पण लोभाच्या हातात कधीच पडू देत नाही. कधी कधी ईश्वरच व्यापारी बनतो, पण व्यवहारात तो न्यायच देतो. जे त्याने घेतलं ते खोटं होतं, जे खरं आहे ते आमच्याकडे आहे. कर्माचा हिशोब आम्ही कधीच चुकू देत नाही. अरे प्रिया आमची भक्त आहे, तिचं विठ्ठलावर प्रेम आहे आणि भक्ताच्या प्रेमाचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. जे प्रेम शुद्ध असतं त्याला आम्ही कधीच तुटू देत नाही. आणि जिथे भाव खरा असतो तिथे आम्ही स्वतः उभे राहतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुला स्वतः जायचंय ना, म्हणून माझा मार्ग अडवते. तुम्ही काय करत होता इथे? का उतरवलं मला? का म्हणजे विहिरीत पडला असतं तुम्ही. पडू द्यायचं ना, मी विहिरीतच जात होतो. कशासाठी? विहिरीत मासे आहेत ना, ते मासे ना तिथे अडकलेत. त्यांना नदीत सोडलं पाहिजे ना. आता मी तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवू आणि तिथेच राहा असं सांगितलं, तर जमेल तुम्हाला राहायला? नाही. मग त्या माशांना का आपण असं अडकून ठेवायचं? त्यांना नदीत सोडलं पाहिजे ना. मी स्वतः त्यांना बाहेर काढेन आणि नदीत सोडेन. सावळ्या, ऐका ना, विहीर खूप खोल आहे. तुम्ही जर एवढ्या वरून उडी माराल तर तुम्हालाच लागेल. आणि मला एक सांगा, तुम्हाला पोहता येतं का? नाही. पाण्यात बुडला तर? आणि तुम्हाला हे जे लहान मासे दिसत आहेत ना, त्या माशांना इथेच राहायची सवय. ते इथेच राहतात आणि इथेच वाढतात. ते मोठे मासे नाहीयेत. नाही, मला त्यांना सोडायचं सोडायचं सोडायचं. बर, आपण असं केलं तर मी सरपंचांकडे जाते आणि त्यांना सांगते की इथं माणसं पाठवून द्या. ते काम करतील. हा, तुम्ही नका करू. नाही, हे काम मीच करणार, अजून कोणीच नाही करणार. तुम्ही माझं ऐकलं तर नाही 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 नाही, तू दूर हो माझ्यापेक्षा, इतकी 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 दूर हो. विठ्ठल 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 जय जय राम कृष्ण हरी 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 विठ्ठला सावळ्या, विठ्ठल. विठ्ठला हरीची प्रिया, हरिप्रिया. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. तर आता एकच मार्ग आहे. आता तुम्ही गुरुदेवांना गुरु मानले तर त्यांना पूर्णपणे शरण जा. कसे माणसाने दोन दगडांवर पाय ठेवला की माणूस पडतो, तसं आता तुम्ही स्वामींचं नाव घ्यायचं नाही. नाही नाही नाही, तसं आम्ही काही बोलत नाही, पण कसंय त्याचा प्रत्यक्ष इथे येतो. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. तर तुम्ही आता जा, गुरुदेवांच्या ध्यानाची वेळ झाली. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. महाराज, काय झालंय? महाराज तुम्ही बोललात ते खरं आहे. हे तुकडे खोटेच आहेत. गुरुदेव गुरुदेव, म्हणजे त्या सराफाने तुला फसवलं? गुरुदेव गुरुदेव. नाही, सराफाने नाही फसवलं. मलाच कळत नाही नेमकी काय घडलंय ते. कधी कधी घटना समजत नाही.
कारण त्या तर्काने नाही तर कर्माने घडतात. केशव, काय झालं ते नीट सांग. सराफा, ए सराफा, बाहेर ये. माझी फसवणूक करतोस काय? अरे सराफ कसला चोर आहेस तू? काय झालं केशव भाऊजी, का ओरडताय? काय झालं? तुमच्या नवऱ्याने फसवलंय मला. हे बघा, हे कुठे सोने चांदी देऊन आत्ताच घेऊन गेलो होतो. बाहेर बोलवा त्याला. काय यांनी व्यवहार केला म्हणताय? नाही नाही, हे शक्यच नाही. अहो काय शक्य नाही म्हणताय तुम्ही? तुम्ही सुद्धा त्याला सामील आहात. बाहेर बोलवा त्याला. मला पुढे करून आतमध्ये लपून बसलाय. ते तुमच्या सोबत पेढीवर बसून व्यवहार करूच शकत नाही, कारण मागचे 15 दिवस झाले ते पेढीवर बसलेलेच नाहीयेत आणि अजूनही बसू शकत नाही. 15 दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला. बैलगाडी उधळली, चाकाखाली दोन्ही पाय आले, हाडांना खूप दुखापत झाली आहे. हवं तर तुम्हीच बघा. मग ज्याच्याशी मी व्यवहार केला तो कोण होता? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. अरे पण जर त्या पेढीवर 15 दिवस सराफ नव्हता तर सराफ म्हणून भेटला तो कोण होता? गुरुदेव गुरुदेव. तेच तर कळत नाहीये मला. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हा भास नव्हता. मी स्वतः जाऊन दागिने मोडून ते सोने चांदी घेऊन आलो होतो. ते सगळं रहस्यमयच आहे. जाओ, घरी जाऊन तपास. दागिने ज्या जागेवर होते त्याच जागेवर आहेत का ते? काय? आपण महाराज तिथे कसे असतील? ए! सांगतोय ना तपास म्हणून. हो महाराज, येतो. माझ्या डोक्यात जे आलंय तेच तुमच्या डोक्यात आलंय काय? हो, हा सगळा खेळ त्या स्वामींचाच. हा इशारा फक्त केशवसाठी नाहीये, तो आपल्यासाठी सुद्धा आहे. ते स्वामी त्यांच्या भक्तांना आपल्याला लुबाडू देतील असं मला वाटत नाहीये. आधी ती त्या रेणुकाच्या बाबतीत, आणि आता हरिप्रिया. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, पण मग आपण कसं त्यांना थांबवायचं? गजानन, बाहेर ये. गजानन, बाहेर ये. हे घे. काय करू मी याचं? त्याला लगाम घाल. त्या वाहणाऱ्या वाऱ्याला जर तू लगाम घालू शकलास तरच आम्हाला लगाम घालू शकतो. स्वतःला सर्व शक्तिमान समजू नका. तुम्हाला हरवणं अशक्य नाही. दगड घे, उंच आकाशात भिरकाव आणि त्या आकाशाला छिद्र पाडून दाखव. ते जर का तुला जमलं तरच आम्हाला हरवणं जमेल. अशक्य शक्य केल्याशिवाय सत्यावर विजय मिळवता येत नाही.